आणि बरोबर शेवटच्या दिवशी त्यांचा वाढदिवस आलाय. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज विद्याजी नार्वेकर यांचा वाढदिवस आणि आज या कार्यक्रमासाठी ते स्वतः इकडे उपस्थित राहिले आहेत. विद्याजी नार्वेकर यांचा देखील इकडे वाढदिवस सेलिब्रेट केला. त्यानंतर आपण फायनल मॅचकडे देखील वळणार आहोत, टॉसकडे. आणि सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण फायनल मॅचच्या टॉसकडे वळत आहोत. विस्मय ओमकार माला त्यांच्या विरुद्ध प्रणील 11 तारदेव अशा ह्या फायनल मॅचचा टॉस. आणि आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत, लोटलीकर साहेब आणि सर्व मित्रपरिवार. फायनल मॅचचा आपण टॉस इकडे करणार आहोत आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मेगा फायनलच्या मॅचसाठी आज आपले रमेशजी लोटलेकर स्वतः साहेब इकडे उपस्थित आहे आणि सर्व त्यांचे मित्रपरिवार. बाबूशेठ पवार, विस्मय ओंकार माला टीमने एक चांगला खेळ केला आणि सेमीफायनल जिंकून फायनलमध्ये एंट्री केली आहे. त्याचबरोबर प्रणील 11 तारदेव टीमने पण एक चांगला परफॉर्मन्स केला. पहिला फोटोशूट केला जाईल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि ही मेगा फायनलच्या मॅचचा आता खरं वाटलं की गिरगाव मध्ये आलो आहे आणि फायनल मॅच आपण इकडे टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन्स विस्मय ओंकार माला टीम एक चांगला परफॉर्मन्स करत असताना टीम मात्र फायनल मध्ये आले. त्यांच्या विरुद्ध प्रणील 11 तारदेव पण मला असं वाटतं पूर्ण तारदेवचा घरी कोण नाहीये, सगळं तारदेव इकडे मॅच बघायला. फायनल मॅच आणि फायनल मॅच आपण पाहिलं तिकडे ओळख पटवून दिली जाते. प्रणील 11 तारदेव आणि त्यांच्या विरुद्ध विस्मय ओंकार मालाड अशा फायनल मॅचचा टॉस आपण इकडे केला जातोय. टेल्स आणि टॉस जिंकलाय प्रणील. डिसिजन काय असेल? बॉल फर्स्ट. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. आणि थँक्यू सो मच. आणि गिरगाव मध्ये आलो तर गिरगाव मध्ये कच्ची पण
क्या बात आहे. गिरगाव मध्ये आलं तर गिरगावची कच्ची पण तेवढीच फेमस आहे, त्यामुळे एक थोडा आनंद त्याचा पण आपण घेऊयात. थोडी झलक त्यांनी पण दिली आहे. प्रणिल 11 ताडदेव आणि त्यांच्या विरुद्ध विस्मय ओमकार मलाड. चला फोटोशूट झाला असेल तर आपण थोडं लोटलीकर साहेब मॅचचा आनंद घेतात, थोडं क्रिकेट आनंद करतात. हॅलो. सर्व मान्यवर देखील थोडा क्रिकेटचा आनंद घेतात. लोटलीकर साहेब, त्यानंतर आता बाबूशेठ पवार. फायनल मॅच यानंतर आपण रंगताना पाहायला मिळेल. बाबूशेठ थोडे मला असं वाटते हार्ड हिटर आहेत, ते मोठे स्ट्रोक खेळतात. विस्मय ओमकार मालाड त्यांच्या विरुद्ध प्रणिल 11 ताडदेव टीम. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक कोण जिंकेल, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, आकर्षक ट्रॉफीज आहेत, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे, बेस्ट बॅटरसाठी सायकल आहे, बेस्ट बॉलरसाठी सायकल आहे. प्रत्येक मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच देखील आपण पुरस्कार 9 एकूण ट्रॉफीज, गॉगल, कॅप, नी कॅप, त्यानंतर नॅपकिन, टी शर्ट, ट्रॅक, ट्रॉफी, गॉगल, मोबाईल, अशा अनेक पारितोषिक आपण या
मॅचच्या दरम्यान गेली आहे. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आणि या क्रीडा स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलेली मॅच आहे. मेगा फायनल. लेट्स प्ले मेगा फायनलची आपण मॅच पाहतोय. प्रणिल लेन तारदेव संघात टॉस जिंकला आणि पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आलेले सर्व आमचे मान्यवर गिरगाव आणि गिरगावची कच्ची पण आता आपण ऐकले एक बाउंड्री वगैरे आले तर अजून कच्चीचा थोडा आस्वाद घेऊयात. आणि सर्व गिरगाव म्हटलं तर गिरगावचा पाडवा, गणपती, नवरात्र, दहीहंडी खूप मोठ्या प्रमाणात इकडे सेलिब्रेट केले जाते. आणि अंडरआर्म क्रिकेट देखील इकडे तेवढंच एक चांगल्या पद्धतीने प्रॉपर 1 to 4चं क्रिकेट म्हणजे साऊथ मुंबईत या साईडला आलं तर असं क्रिकेट. इकडे प्लॅस्टिक बॉलचं क्रिकेट पण खूप साऊथ मुंबईत खेळलं जातं. कवटी बॉलचं क्रिकेट मग जे हॉस्पिटल तिकडे डोंगरी, उमरखाडी, इमामवाडा तिकडे पण खूप चांगलं कवटी बॉलचं क्रिकेट पाहिलंय. आणि कुंभारवाडा त्या परिसरातून देखील खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय. रब्बर बॉलचं क्रिकेट आज खूप चांगल्या पद्धतीने ही अंडरआर्मची क्रीडा स्पर्धा पावसाळी क्रिकेटला पण सुरुवात झाली आहे. श्री साई स्पोर्ट्सला आपण लाईव्ह पाहतोय. सर्व पावसाळी क्रिकेटचं देखील सर्वांचं आता लक्ष आहे. येणाऱ्या 11, 12, 13 जुलैला श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील एक चांगली क्रीडा स्पर्धा आहे. एक हात मदतीचा कांजूरमार्ग परिवार ग्राउंड मध्ये ती पण एक क्रीडा स्पर्धा मुंबईकर आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून खेळाडू येतील. अंडरआर्म ओपन चांगलं क्रिकेट तिकडे पण पाहायला मिळेल. चांगली संकल्पना आहे शैलेश पाटील, पराग पाटील जे ज्यातून येणारी निधी गोरगरिबांसाठी मदत करण्याचा एक त्यांचा वेगळा उपक्रम नेहमीच राहिलाय. लेट्स प्ले फायनल मॅच कडे आपण वळत आहोत आणि फायनल मॅच पण एक चांगल्या पद्धतीने रंगेल. सायकल कोणाला मिळेल, बाईक कोणाला मिळेल. आणि नक्कीच गिरगावचा पाडवा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील तो पाडवा आपण बघितला. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान अर्थातच गिरगावचा पाडवा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इकडे नागरिक येत असतात. नक्कीच अध्यक्ष आपले हवेत श्रीधर अगरकर आणि योगेश प्रभू त्यांचे सहकारी सर्व आपण इकडे आल्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून स्वागत आहे. असाच पाडवा आपला संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे, भारतात फेमस आहे आणि तो पाडवा एक विशेष सन्मान केला जाईल. आपले अध्यक्ष जे आज या कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे अर्थात गिरगावचा पाडवा आणि मी लोटलीकर साहेबांना विनंती करेल की श्रीधर अगरकर यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे केला जाईल यायचं आणि त्यांचे आज खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा देखील पाडवा आज संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहतोय. आज सर्व त्यांचे मित्र परिवार पण इकडे उपस्थित आहेत. योगेश प्रभू आणि त्यांचे सहकारी प्रमुख कार्यवाहक आणि आज या कार्यक्रमासाठी संपूर्ण एकदा जोरदार टाळ्या वाजवायचा. जेवढा गिरगावचा पाडवा प्रसिद्ध आहे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी इकडे उपस्थित आहेत. धन्यवाद, थँक्यू. आपण देखील इकडे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं पण आभार आहे. आणि दिल्लीला देखील त्यांचा तो रथ अगदी आवर्जून त्याला मागणी असते. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. असंच आपल्या गिरगावचं आणि आपल्या मुंबईचं नाव पुढे जावं. आज सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत. फायनल मॅच कडे आपण वळत आहोत आणि मेगा फायनलची पहिली इनिंग लेट्स प्ले मेगा फायनलची आपण इनिंग कडे वळत आहोत.
हॅलो, चला मॅच चालू करायची आहे पंच. आणि मेगा फायनलकडे आपण सर्वजण वळत आहोत. हॅलो चेक, लेट्स प्ले. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपण फायनल मॅचला सुरुवात करत. बोला गणपती बाप्पा. कोणता संघ मात्र बाजी मारेल आणि माऊली सुवर्ण चषक कोण जिंकेल? बॉलिंग साठी आशिष एक अनुभवी खेळाडू आहेत. पहिलाच बॉल टॉप एज घेतली गेली. तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉल आहे. स्थानिक गटातील एक संघ, एका गटातील आपण पाहिलं तर कच्ची जे वाजवतात. थोडं मॅच झालं की थोडं आपण वाजव, मध्ये तुम्हाला थोडा ब्रेक आहे, नाही तर एखादा फिल्डर घाबरायचा त्या आवाजाने. स्ट्राईक सुरेश सरोज, अंधेरीच्या अजून एक धडाकेबाज खेळाडू. समोर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. मॅच इझिली सोडणार नाही गिरगावचा संघ, पण ताडदेव प्रणिल ताडदेवचा संघ आहे. या बॉलवर विथ द स्पिन आणि राजाने राजागिरी इकडे दाखवली. अव्वल बॉल राजा. खूप चांगला बॉल पाहिला गेला आणि कच्चीचा थोडा आवाज ऐकूया आपण. थँक्यू थँक्यू. आणि पहिले 2 डॉट आले, बट त्यानंतर एक महत्वाची विकेट मिळवली. आशिष अनुभवी खेळाडू आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवलं. फायनल मॅच आहे. कशा प्रकारे फायनल मॅच रंगेल, सर्व आमचे प्रेक्षक वर्ग, सर्व या परिसरातील नागरिक, सर्व मान्यवर, सर्वांचे स्वागत आहे. गेले 2 दिवस ही क्रीडा स्पर्धा आपण इकडे पाहतोय, आजमावतोय. खूप चांगल्या अंदाजामध्ये हा खेळ इकडे रंगताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला अरुण चव्हाण आहेत चेंबूरचे, एक चांगले बॅटर आहेत. 16 संघांमधून हे 2 संघ फायनल मध्ये गाठले आहेत. नो बॉल, समोर टॅप केलं गेलं आणि अमित लोटलीकर पण तेवढं क्रिकेट खेळले, त्यामुळे त्यांनी स्वतःला सेव्ह केलं. नाही तर आमचे ललित माधवच होते, त्यांनी बरोबर बॉल कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला. पंकज भाई, आपलं पण स्वागत आहे. मोस्ट वेलकम. रन झाले आतापर्यंत 4 रन झाले धावफलकावरती. भव्य दिव्य असं आयोजन कोताची वाडी महिला नवरात्रोत्सव मंडळ आणि गणपती पण इकडे साजरा केलं जातं. दहीहंडी याबरोबर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप. यश तिकडे होते. यशने चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला गेला आणि 1 to go. पंकज भाई, आपलं पण स्वागत है. अपन देखील व्यासपीठावरती है. पंकज भाई, आपको मैं गुजारिश करना चाहता हूं कि आप भी आ जाइए प्लीज इस टूर्नामेंट के लिए. आपका भी स्वागत है. थैंक यू. और पंकज भाई का यहाँ पर सम्मान किया जाएगा. हमारे दोस्त, थैंक यू सो मच. क्षणिक फोटोग्राफर आपण यायचं आहे. कच्ची बंद करायची आहे. आणि पंकज भाईचे एक विशेष सन्मान आमचे अमितजी लोटलेकर यांच्या हातातून आपण या आज गिरगावचं लक्ष, गिरगाववर सर्वांचं लक्ष आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर
रत्नागिरी, चिपळूण, राजापूर विविध भागातून खेळाडू इकडे खेळले. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर तिकडचे देखील काही खेळाडू खेळताना पाहिले गेले. आणि स्कोर आपण पाहिलं तर पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. 4 रन झालेत. एक विकेट कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर फसताना पहिली गेली आणि स्ट्राईक एंडला मतांग सारंग येतात बॅटिंगसाठी. चांगली इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे मतांगला. त्या सोबतीला अरुण आहेत बॉलिंगसाठी. दुसरी ओव्हर घेऊन ज्ञानेश्वर. प्रणिल लेन तारदेव संघ पण मॅच सोडणार नाहीये. याबरोबर देखील ऑफ ब्रेक आतमध्ये आणला. एक चांगला स्ट्रोक खेळले गेले मतांग. टिपिकल बॉक्स क्रिकेटचा स्ट्रोक पाहिला गेला. आणि जेव्हा जेव्हा ही टुर्नामेंट असेल उमेश मोरे यांची आम्हाला आठवण नेहमीच येईल. आमचे जवळचे मित्र आज आपल्यामध्ये नाही आहेत. बट या टुर्नामेंटमध्ये ज्यांनी मागील 4 वर्ष त्यांची पण मेहनत राहिली आहे. पडद्यामागचे कलाकार होते. याबरोबर समोर टॅप केलं गेलं. चांगलं जम्प केलं तिकडे. थोड्या वेळासाठी असं वाटलं की व्हॉलीबॉल चालू आहे. काय स्मॅश केली. होल्डर तिकडे होते. वेल स्टॉप. गौरेश होल्डर. काय बॉल अडवला होल्डरने. बॉलचा होल्डर काढतो असं त्याने होल्डर जम्प केलं. वेल स्टॉप. थोड्या वेळासाठी वाटलं की व्हॉलीबॉल चालू आहे. पण रब्बर बॉल क्रिकेट आहे आणि चांगल्या अंदाजामध्ये हा सामना रंगेल. बॉलिंगसाठी ज्ञानेश्वर. स्ट्राईक एंडला मतांग सारंग. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने पिचिंग पाहिली गेली आहे. तिकडे व्हाईट बॉल. अजित निकम सरांची एक वेगळी स्टाईल आहे. याबरोबर देखील टॅप केले गेले. नो+1 नो+2. तीन रनने स्कोर पुढे जाईल आणि बघता बघता 9 धावा झाल्या धावफलकावरती. बॅटिंग करत असताना विस्मया ओंकारमाला टीम. शेवटचा अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. अमित लोटलीकर साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे बाबूशेठ पवार आणि सर्व या परिसरातील सर्व आमचे शिवसैनिक, सर्व मित्र परिवार, कोताची वाडीचे सर्व आमचे नागरिक. ललित माधव साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि अगदी लॉट पासून सर्व आपण हे क्रिकेट आनंद घेतलाय. 1 लाखाचं पारितोषिक कोण जिंकेल त्यासाठी फायनल मॅच आहे. हलकासा पाऊस आहे. याबरोबर देखील आपण पाहिलं तर 2 रन. स्कोर मात्र तिकडे 11 धावा झाल्या धावफलकावरती. अकरा रनावरती 1 विकेट गेली आहे. 1 लाखाचं पारितोषिक कोण जिंकेल. टायटल जिंकणं गरजेचं आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. या बॉल देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला तिकडे. क्रिकेट थांबणार नाहीये. भले पावसाळी क्रिकेट पण चालू आहे. वन टू हा आवाज गिरगाव मध्ये ऐकतो आपण. इकडे मात्र चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला मतांगने. खूप चांगल्या अंदाजामध्ये रन कंप्लीट केल्या. पहिल्या 2 ओव्हर संपल्यात आणि स्कोर 12 रन झालेत. पहिल्या इनिंगच्या अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. पहिले 12 बॉल 12 आले. अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे भव्य दिवस आयोजन आपण 2 दिवस आजमावलं. पहिल्या 3 मॅच मला असं टेनिस बॉलने झाले. त्यानंतर रब्बर बॉलने एंट्री घेतली आणि रब्बर बॉलने ही क्रीडा स्पर्धा इकडे पाहायला मिळाली. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर करण ज्यांनी पण हे 2 दिवस क्रीडा स्पर्धा गाजवली आहे. या बॉलवर थांबवलं गेलं तिकडे आणि खूप चांगला बॉल करणचा. डॉट बॉल. कुठल्याही प्रकारे रन मिळणार नाहीये तिकडे. गुड बॉलिंग करण. चांगल्या अंदाजामध्ये बॉल पाहिला गेला लेफ्ट आर्म करणचा. याबाबत देखील समोर टॅप केला गेला. खूप टायमिंग दिला
आणि 2 रनने मात्र स्कोर पुढे जाईल. रन झाले 14. हलकासा पाऊस आहे त्यामुळे पण प्रेक्षक वर्ग इकडे मॅच पाहण्यासाठी बॉलिंगसाठी आपण पाहिलं करण स्ट्राईक एंडला अरुण चौहान. चांगली बॅटिंग केली अरुणने आतापर्यंत. त्याला मतांगने पण साथ दिली आहे. याबरोबर समोर टॅप केलं गेलं. एक सिंगल रन मिळतीये. बॉल टू बॉल रन्स पण या ग्राउंडवर खूप आहेत. 16 संघांमधून मात्र हे 2 संघ फायनल मध्ये आली आहेत. विस्मया ओमकार मालाड आणि टीम प्रणिल 11 ताडदेव अशी मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. याबरोबर देखील समोर टॅप केला गेला आणि तिकडे बॉल मात्र पुन्हा एकदा 2 रनसाठी वेल बॅटिंग मतांग चांगली बॅटिंग करतायत. स्कोर मात्र तिकडे पुन्हा एकदा 2 ने पुढे जाईल. रन झाले 17 रन झाले त्या फलकावरती. तिसरी ओव्हर चालू आहे. पहिल्याच 2 बॉल डॉट त्यानंतर विकेट आले होते आणि जी सुरुवात झाली होती बट त्यानंतर मतांग आणि अरुणची चांगली बॅटिंग या बॉलवर पण समोर खेळले गेले आहेत. इकडे थ्रो मला असं वाटतं गिरगाववरून डायरेक्ट कुंभारवाड्यात होता. थोडा बॉल अजून इकडे तिकडे झाला असता तर का रॉकेट थ्रो दिला होता. बट किपरचं मी कौतुक करेल. आकाशने बॉल चांगला कलेक्ट केला. वेल स्टॉप. लेफ्ट आर्म बॉलर करण. याबरोबर देखील समोर टॅप केला गेला आणि तिकडे डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन. 18 धावा झाल्या त्या फलकावरती. साठी ज्याने चांगली कामगिरी केली मोक्षने पण याच्या अगोदर प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड मिळवलाय. इकॉनॉमी बॉलिंग करत असताना एक चांगला खेळ या स्पर्धेमध्ये राहिला त्याचा. मोक्ष स्ट्राईक एंडला अरुण चौहान. 6 बॉल मध्ये 6-7 रन्स तरी करणं गरजेचं आहे. स्कोर झाला आतापर्यंत 18 धावा झाल्यात. म्हणजे 6 बॉल 6 जरी आला तरी 25 पर्यंत टार्गेट येऊ शकतं. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इकडे मात्र अरुणला खेळावे लागेल. फायनल मॅच आहे आणि फायनल मॅचचा प्रेशर वेगळाच राहिला. या बॉलवर पहिल्याच बॉलवर टॅप केलाय. रन सिंगल. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. मेगा फायनलची मॅच आहे. कधी पाऊस जातोय कधी येतोय. ही मॅच अगदी क्लोज होणार कारण की दोन्ही टीम फायनल खेळतात त्यामुळे दोघांकडे पण टॅलेंट आहे. प्रणिल 11 ताडदेव आणि त्यांच्या विरुद्ध विस्मया ओमकार मालाड.
यामुळे देखील फटका बसला गेला. 9 सेकंडला चान्स आहे तिकडे आणि बघता बघता मॅच आता आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फिरतीये. मतंग आणि अरुणने चांगली इनिंग बिल्डअप केली. पहिल्या 3 बॉलमध्ये रन नव्हते बट विकेट आली आणि त्यानंतर दोघांची एक चांगली पार्टनरशिप. दोघांकडे पण अनुभव आहे. 20 रन झाले आतापर्यंत. स्ट्राईक रेटला मतंग सारंग कांजूरमार्गचे चांगलं क्रिकेट पण खेळलेत. कबड्डी पण त्यांनी जवळून पाहिलंय. चांगलं खेळले आहेत. दहीहंडीमध्ये देखील त्याचा समाविष्ट राहिला आणि चांगले खेळाडू आहेत. प्रॉपर 1-4चं क्रिकेट पण अगदी जवळून चांगलं खेळले आहेत. जय 11 कांजूर संघासाठी पण स्थानिक क्रिकेट पुष्कर 9 खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरातून पण खेळले गेलेत आणि आता व्यावसायिक गटात (21) 21 रन झाले त्या फलकावरती. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि एक सिंगल रन. चांगली बॅटिंग करतात मतंग. चान्स घेतात आणि या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. 1 ने मात्र स्कोर पुढे जाईल. 23 रन झालेत. 1 to go. कुल्फीवाल्याची ऍडव्हर्टाईज पीओ जे ओरडायचे तसा आवाज मला थोडाफार अजित निकम सर फेमस आहेत आणि सर्व आमचे मान्यवर पण त्या 1 to go चा एन्जॉय करतात. या बॉलवर तिकडे चालाकीने बॉल टाकला आणि बट मतंग आणि अरुण आणि 25 रनचा टार्गेट आहे मॅचला जिंकण्यासाठी प्रणिल 11 ताडदेव. दुसऱ्या डावामध्ये आपण वळणार आहोत आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसे मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये पण आवाज दुसरा असेल. आमचे साथी समालोचक महाराष्ट्राचा बुलंद आवाज जो आवाज मुंबईपासून दुबईपर्यंत गेला चंद्रकांत शेट्टे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद. नमस्कार. गिरगावची माऊली सुवर्ण चषक 2025 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता आपल्या भेटीला फायनलचा सामना आणि फायनलच्या सामन्यातील फायनल डाव म्हणजे दुसरा डाव आता बाकी आहे. 24 धावा झाल्यात. 25 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे परंतु हे 25 धावांचा पाठलाग करण्याची क्षमता मात्र प्रणिल 11 ताडदेव या संघाकडे या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता आहे. पाहूया एका बाजूला व्यावसायिक गटातील संघ तर एका बाजूला स्थानिक संघ आहे. 1 लाखाचा पुरस्कार. त्याचबरोबरने जर पाहिलं तर दुचाकी 2025 मध्ये मुंबईमध्ये पहिल्यांदा अंडरआर्म क्रिकेटमध्ये मोटरसायकल दिली जाते आणि हाही विक्रम या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमच्यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम तर केलंच आणि कार्यक्षम उपमुख्यमंत्री सुद्धा आणि त्यांचे अगदी सर्वात जवळचे सहकारी अमितजी लोटलीकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलंय. त्याचबरोबरने राहुल शेठ पवार साहेब, बाबूदादा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. लोटलीकर साहेबांचे सगळे सहकारी जे आम्ही इंदुहृदय सम्राट प्रीमियर लीग मध्ये ज्यांच्या सगळ्यांशी जोडले गेलो ते सगळे देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे
आणि छोट्या जागेतील मोठा आनंद देणारं क्रिकेट म्हणजे मुंबईकरांची पहिली पसंत असणारं क्रिकेट कोणतं आहे तर ते अंडरआर्म क्रिकेट आहे. आपण सगळ्यांनी आयुष्यात लहानपणी सगळ्यात पहिलं क्रिकेट कोणतं खेळलंय ना तर ते हेच खेळलेलं आहे. इथूनच सुरुवात केली आहे. अगदी आईचा कपडे धुवण्याचा धोका त्याने सुरुवात केली आपण सगळ्यांनी क्रिकेट खेळायला. आणि त्याच क्रिकेटला म्हणजे अंडरआर्म क्रिकेटला आपण आता मोठ्या मंचावर कधी वाटलं होतं का 1 लाखाची स्पर्धा होईल. पण हो, मुंबईमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. ही क्रिकेटची पंढरी आहे. पाहूया काय होईल. पहिला बॉल बॅकफुटला गेले, बॉलला आतमध्ये आणलंय. इकडे जर पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव येताना पाहिला मिळतोय. मतंग सारंग कांजूरमार्गचा खेळाडू आहे. मालाडच्या टीमसाठी आज या ठिकाणी खेळतोय खरा, परंतु दोन्ही बॅटर सुद्धा काही कमी नाही आहेत. आकाश आणि करण याही दोघांनी स्पर्धा गाजवलेली आहे. पाहूया 25 धावा जर बनवल्या तर 1 लाख तारदेववाल्यांचे, नाही बनवल्या तर 1 लाख मालाडवाल्यांचे. पाहूया 1 लाख कुठे जाणार. हो 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 हो, हाही बॉल जबरदस्त पाहायला मिळत आहे. बॉलला एका वेगळ्या ढंगाने वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. येस, या स्पर्धेमध्येच अनाउन्समेंट अगोदर करण्यात आली होती की आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये मोटरसायकल देणार म्हणजे देणार. आणि या ठिकाणी मोटरसायकल सिरीज साठी आपल्याला पाहायला मिळते. आणि चौका या स्पर्धेमध्ये गेला नाहीये आणि आता जर गेला दिनेशजी किती पारितोषिक वाढवलंय. जोर फायनलला चौकार जो पहिला खेळाडू मारेल 1,500 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे. कारण अख्ख्या टुर्नामेंटमध्ये एकही चौकार गेला नाही अजून. पाहूया, एक सिंगल चौकार नाही गेलाय. ही तर ओळख आहे आणि कमिटीची इच्छा आहे ते जावा म्हणून पारितोषिक वाढवलं जात आहे दिनेश यांच्याकडून. आणि इकडे आपण पाहतोय धावा येत आहेत 4 ओव्हरमध्ये. चौकारासाठी पारितोषिक 2,000 रुपयाचं होत आहे. चौकार मारा 2,000 घेऊन जा. फायनल जिंका 1 लाख घेऊन जा. मालिकावीर व्हा आणि 2 व्हीलर घेऊन जा. आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या आता 2 वर पाहायला मिळते. 25 धावांची आवश्यकता. फायनल मॅच आहे. स्थानिक संघ देखील काही कमी नाहीये, त्यांच्याकडेही क्षमता आहे आणि म्हणून ते फायनलला आलेत. त्यांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत. पाहूया काय होईल. मुंबईकरांचं पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेट. या बैला समोर शो खेळण्याचा प्रयत्न, धाव घेतली गेलेली आहे. पाहूया. हो, पंचांची एक वेगळी शैली आपण पाहिलं. इंदुहृदय सम्राट प्रीमियर लीग मध्ये गोटे अंपायर आले होते, परंतु इकडे आमचे अजित अंपायर आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने अंडरआर्म क्रिकेटला शिस्त कोणत्या 2 पंचांनी लावले असेल तर त्यांचं नाव अजित निकम सर आणि पद्मनाभ प्रभू बाबू सर. या दोघांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विवेक प्रभू सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सी साई स्पोर्टचं लाईव्ह कव्हरेज देखील तेवढंच दर्जेदार पाहायला मिळालं गेली 2 दिवस. ही स्पर्धा सुपर हिट होण्यामागे त्यांचंही योगदान आहे. ओ हो हो हो, बॉल आला कधी, बॉल गेला कधी कळलं देखील नाही. एक्स्ट्रा बाउन्स होता आणि इकडे 3 धावांवर धावसंख्या थांबवलेली आहे. क्या बात आहे. चर्नी रोड स्टेशन पर्यंत आवाज गेला असेल. अशी एक आगळी वेगळी शैली असणारे आमचे अजित निकम सर. ओ हो हो हो, या वेळेला दांडी 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 गुल. वाईट जाईल म्हणून कदाचित बॉल सोडून दिला, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. पहिली ओव्हर संपल्यानंतर 3 धावा. 18 बॉलमध्ये अजूनही 22 पाहिजेत. अठरा बॉल मध्ये 22. अजूनही सामना संपलेला नाहीये. प्रयत्न करावे लागतील आणि क्रिकेटच्या खेळात शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न हे करावेच लागतात. या वेळेला टप्पा पडतोय. बॉल नंतर थोडासा वळण घेतोय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. 1-1 धाव मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. यस, लेग बायच्या स्वरूपातील ही धाव आहे.
यश एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला आकाश आणि यश या दोघांना मात्र कामगिरी करावी लागणार आहे. अजूनही सामना संपले नाहीये. पराग शिंदे अंधेरीच्या आंबोली परिसरातील एक दिग्गज जुना जाणता गोलंदाज यावेळेला चांगला फटका खेळला आहे आणि टाळ्यांचा गजर पहा. एका एका धावेला टाळ्यांचा गजर होणार आहे आणि स्थानिक संघाला नेहमीच पाठिंबा असतो प्रेक्षकांचा आणि तो देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंतिम फेरीची लढत आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळाची बातच न्यारी आहे आणि आज क्रिकेटचा खेळ पाहतो छोट्याशा जागेत छोट्याशा बॉक्समध्ये रंगलेला हा बॉक्स क्रिकेटचा सामना. सगळेच आनंद घेतात या बॉक्स क्रिकेटच्या खेळाचा. धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. हे क्रिकेट मुंबईकरांचं आवडतं आहे. म्हणजे लहानपणी ज्यावेळेला आपण सुरुवात करतो ना आपल्या घराच्या वरांड्यात इमारतीच्या पॅसेजमध्ये प्रत्येकाने लहानपणी हे क्रिकेट खेळलंय आणि त्याच्या जोडीला एक टप्पा आउट होतं. एक टप्पा आउट हे तर मुंबईतील प्रसिद्ध क्रिकेट आहे. ज्याने क्रिकेट खेळलं नाही तो मुंबईकरच नाही. अशा प्रकारचं या क्रिकेटने आपल्याला वेळ लावलंय आणि विविध फॉर्मॅट देखील तेवढेच यशस्वी होत आहेत. अंडाराम बॉक्स क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेला टॅप केलाय आणि या क्रिकेटवर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं विशेष प्रेम राहिलेलं आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहिला मी ते या ओव्हरमध्ये धावा आल्यात आज 7. प्रयत्न मात्र अजूनही सुरू आहे. 1-2 डबल धावा पुन्हा एकदा मॅच मध्ये टीमला आणतील. पाहूया प्रयत्न तर ते सुरू आहेत बॅटिंग टीमचे. प्रणिल 11 ताडदेव या वेळेला अष्टा उद्ध्वस्त केल्यात. बॉल स्पिन होईल असं वाटलं परंतु सरळ जाऊन मिडल स्टंपला आदळला आणि इथे कुठेतरी व्यावसायिकता दाखवताना पाहायला मिळतो हा व्यावसायिक संघ. येस विविध क्रिकेटच्या स्पर्धा मात्र या ठिकाणी गाजवणारे सर्व खेळाडू 2 दिवस पाहायला मिळाले. विविध संघ पाहायला मिळाले. ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीची पाहायला मिळाली. वन टू गो आवाज आला की आपोआप सगळेच समजतात की अजित निकम सर आलेत स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा बॉलला वळण पाहायला मिळत आहे. आता थोडंसं बॅक फुटला पाठवलंय. 2 ओव्हरचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 7. अजूनही 2 ओव्हर बाकी. धावांची आवश्यकता आहे ती 18. 12 बॉल 18. मुंबईमध्ये सगळ्यात जास्त क्रिकेटचा टर्नओव्हर कोणता असेल तर या अंडरआर्म क्रिकेटचा आहे. कारण शनिवार रविवारी या स्पर्धा रंगतात. कित्येक ठिकाणी रंगतात. कुठे 50,000, कुठे 1 लाख, कुठे 25,000, कुठे 10,000, कुठे 15,000 अशा कितीतरी स्पर्धा रंगतात. आणि आमचे सगळे खेळाडू संध्याकाळी 10 वाजता, संध्याकाळी 7 वाजता एका ठिकाणी, रात्री 10 वाजता एका ठिकाणी, मध्यरात्री 2 वाजता एका ठिकाणी अशा प्रकारचा भिरी भ्रमंती करत असतात आणि हे क्रिकेट आपलंसं करत असतात, खेळत असतात. आज मात्र अंतिम सामना आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्रोक पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न अरुण यादव येत आहेत. कुर्ला बैल बाजार परिसरातील गोलंदाज आहेत आणि इकडे चांगला चेंडू मात्र येताना पाहिलं मी. 11 मध्ये अजूनही 18. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय करा आणि तिकडे जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1च धाव मिळेल. 8 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर 17ची आवश्यकता आहे. बॉल 10 बाकी आहे. 10 मध्ये 17. एखादा चौकारच मारावा लागेल. ओहो त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता खरा परंतु ओके आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. प्रेक्षकांनी देखील उदंड प्रतिसाद दिला. आयोजकांनी मात्र चोख कामगिरी केली. चांगली स्पर्धा आयोजित केली. जे काही करायचं भव्य दिव्य प्रमाणात करायचं हे लक्ष मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि गिरगावची माऊली सुवर्ण चषक याही वर्षी सुपर डुपर हिट झाला. यावेळेला फटका समोर परंतु धाव घेतली गेली आहे. गेली 5 पर्व ही स्पर्धा आपण पाहतोय.
पुढल्या वर्षीची चाहूल लागली आहे, परंतु या वर्षी बाजी कोण मारणार याची देखील चर्चा पाहायला मिळते. पुढे सरसावले स्ट्रोक खेळलाय करा, परंतु एक धाव आणि आता औपचारिक तिकडे निघालेली मॅच पाहायला मिळते. चौदा धावांची आवश्यकता अजूनही आहे. अहो समोर गोळी, वाह 2 धावा, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चौका वाचलाय. प्रयत्न मात्र चालू आहेत आणि हेच सांगतात बॅटर, आता ही तर झलक होती, असा आला जर मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये आम्ही येऊ शकतो. धावसंख्या झाली या ठिकाणी 13 आणि आता शेवटचे 6 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. यस, चालू सामना झाल्यानंतर दोन्ही टीम आपण देखील समोर यायचं आहे. मान्यवरांचा सन्मान. विशेष म्हणजे ही स्पर्धा पाहण्यासाठी अमित दादा लोटलीकर साहेबांचं देखील या ठिकाणी झालेलं आगमन, त्यांचे सगळे जवळचे सहकारी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल आहे. अजूनही 6 बॉल आणि 11, सामना संपलेला नाहीये. फायनलची मॅच आहे, उगाच आम्ही सुद्धा फायनलला आलेलो नाहीये या ठिकाणी सांगतायत. पुन्हा एकदा समोर, वाह, याही वेळेला 2 धावा. यस, इकडे अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सामना संपलेला नाहीये. ओ, इकडे 1 धाव मिळेल. अजूनही जर पाहिलं तर 4 मध्ये 8, 4 मध्ये 8. चौकार मारला तर 2000 रुपयाचा पुरस्कार आहे. काय होणार? स्थानिक संघ आहे एका बाजूला, व्यावसायिक संघ आहे एका बाजूला. 4 बॉल मध्ये 8 पाहिजेत. पुन्हा एकदा समोर, ओ, परंतु तिकडे बॉल अडला जातोय आणि आता 1 धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा बॉल दिलाय आणि इकडे विकेट येते. 3 बॉल 7, 3 बॉल 7. येईल का चौकार? 3 बॉल 7 धावांची आवश्यकता. येईल का चौकार? चौकार, चौकार. सगळेजण वाट पाहत आहेत. समोरच्या पट्टीकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. या पट्टीच्या खाली डायरेक्ट बॉल जर आला तो चौकारात जाऊ शकतो. पाहूया काय होईल. समोर, हो हो, जबरदस्त स्ट्रोक खेळला जातोय आणि आता या ठिकाणी बॉल बाकी आहेत ते 2 आणि धावा करायच्या त्या 5. अजूनही लोकांना आशा आहे. माझ्या मते 2000 रुपयाचा चौकाराचा पुरस्कार होता. एकंदरीत पाहूया, चौकाराला तर 2000. पाहूया, माझ्या मते तो पुरस्कार कदाचित वाढेल सुद्धा चौकार मारल्यानंतर. 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता. 5 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. टाळ्या वाजतायत आताही. 2 बॉल 5. 1 लाख जो जिंकणार आहे त्याला 1 लाख आहे.
पराभूत होईल त्याला 50,000 आहे. सामना संपलेला नाहीये. यशला यश मिळेल का हेच पाहायचं या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात. समोर जर पाहिलं तर मजबूत तटबंदी केली आहे, परंतु हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. चमत्काराने भरलेला खेळ आहे क्रिकेट. आताच भिंतच उभी केली आहे समोर, परंतु हा एक क्रिकेट आहे. फटका खेळला खरा, परंतु आता नाही नाही नाही. आणि आता 1 बॉल 5. अजित सर, या स्पर्धेत पुढील वर्ष तुम्ही येणार आहेत, एकदा 1 to go होऊनच जाऊ द्या. क्या बात आहे. 1 to go साठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. पिक्चर अभी बाकी है. नो बॉल आलाय सामन्यामध्ये. पुन्हा एकदा कलाटणी. 1 बॉल आणि 4. क्या बात आहे. क्रिकेटच्या खेळाची ही तर मजा आहे, ही तर खासियत आहे. 1 बॉल 4. हा चला प्लेयर्स मागे या. चला दोन्ही बाजूने मागे, हा मागे यायचं आपल्याला थोडस, जेणेकरून अडथळा निर्माण होणार नाही. 1 बॉल 4. क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं. 1 बॉल 4 धावा, काही होऊ शकतं. यशला यश मिळेल का. 1 बॉल 4. 1 बॉल 4. 1 बॉल 4. यश एका बाजूला आहेत, दिवेश एका बाजूला आहेत. आणि फायनल मॅच गिरगावची माऊली सुवर्ण चषक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या शेवटच्या बॉल साठी. काय होणार या शेवटच्या बॉलवर. जबरदस्त थरार रंगलाय. क्रिकेटचा अद्भुत खेळ गिरगाव नगरीमध्ये. शेवटचा 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. येईल का मोठा फटका, येईल का मोठा फटका. पाहायचंय काय होईल या बॉलवर. हो, अजूनही सामना संपलेला नाहीये. आता मात्र 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. याला म्हणतात क्रिकेट. प्रेशर दोन्ही बाजूला. आता आमचे मान्यवर सुद्धा जे अमित साहेब, बाबूदादा बसले होते ते सुद्धा उभे राहिलेले आहेत, कारण हा सामना, ही स्पर्धा सुपरहिट होताना पाहायला मिळते. काय होणार या ठिकाणी शेवटच्या बॉलवर तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता मात्र प्रेक्षक देखील या ठिकाणी आनंद घेत आहेत. बसलेले प्रेक्षकही सगळे उभे राहिले. 1 लाख कुणाला मिळणार, 50,000 कुणाला मिळणार, मोटरसायकल कुणाला मिळणार. ताडदेवचा संघ एका बाजूला आहे, मालाडचा संघ एका बाजूला आहे, दिवेश एका बाजूला आहे, यश एका बाजूला आहे. आपल्या टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आपल्या टाळ्या सुद्धा एका बाजूला आहेत आणि मॅचचा आनंद एका बाजूला आहे. क्रिकेटच्या खेळाची हीच मजा आहे, हीच जादू आहे. पाहायचंय समोरच्या पट्टीच्या मधोमध चौकार जाईल का. 1 बॉल 3. 1 बॉल 3. 1 बॉल 3. काय होणार. दिवेश, यश, यश, दिवेश, मालाड, ताडदेव, ताडदेव, मालाड. शेवटचा सामना. फटका चांगला खेळलाय आणि तिकडे क्या बात आहे. नियम होता कंपल्सरी चेस, म्हणून नाही तर सामना टाय झालाय तसा. पहा, आणि आयोजन कमिटीला आमची पुढल्या वर्षी विनंती असेल, आपण टाय झाल्यावर सुपर ओव्हर ठेवू पुढल्या वर्षी, कारण स्थानिक संघ सुद्धा चांगलाच खेळलाय. फक्त नियम होता कंपल्सरी चेस, सामना टाय झालाय आणि त्याच्या आधारे मालाड जिंकली. वाह. विनंती असेल राजू वरळीकर साहेब, राजू वरळीकर साहेब आपण या ठिकाणी यायचं. राजू वरळीकर साहेब. या ठिकाणी
सन्मानी अतिथी मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. या गिरगावची माऊली सुवर्ण चषकाच्या निमित्ताने आम्हाला ज्यांचं ज्यांचं सहकार्य लाभलं त्या अतिथी मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी आज आपल्यामध्ये प्रमुख अतिथी मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय.